आपण पाहतोय. गोलंदाज कमलाकर राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा पाहायला मिळेल. संतोष फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजी करता फलंदाज इथून मात्र पाहायला मिळेल मनोज गुळवी. चला सामन्याला सुरुवात करायची विनाविलंब. हिरवा गालीच्या मैदानावरती अंतरलेला पाहायला मिळतोय. अवकाळी पाऊस झाला त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर बरीच अशी मैदानं ही खुलून निघालेली आहेत. ग्रीन कार्पेट इथून मात्र पाहायला मिळते. गवताने आच्छादलेलं मैदान इथून मात्र पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात करायची आहे त्वरित. फलंदाज मनोज गुळवी ऑन द स्ट्राइक आपण पाहतोय. सामना 4 षटकांचा आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषा बाहेर. बॅटला स्पर्श करून गेलाय चेंडू. पंच सुनील म्हात्रे यांचा इशारा येतोय. इट्स लॉंग स्टॉप बाउंड्री. चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाजी करता गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती कमलाकर. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटचा मारा. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय. स्विच हिट. लॉंग स्टॉप चौकार. अप्रतिम शॉट. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्विच हिट. अप्रतिम शॉट. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. एक सुंदर चौकार. इथून मात्र चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी करत मनोज गुळवी यांनी आपला अनुभव दाखवलेला आहे. चौकाराची हॅट्रिक इथून मात्र मनोज गुळवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या 3 चेंडूच्या अखेर एक चांगली धावसंख्या उभारली गेली असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. गोलंदाजी करता गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटचा मारा. पुढचा चेंडू
जोरदार प्रहार केलाय. एक टप्प्याच्या अखेर चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. एक सुंदर चौकार. दिसाया साधा पण होता लढ्याशिंग बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये. दिसाया साधा पण होता लढ्याशिंग बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये. आमचे बालूभाईचं नाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. आपण पाहतोय ज्याप्रमाणे मनोज गुळवे यांनी सुरुवात करून दिली आपल्या संघाला, त्याचप्रमाणे इथून मात्र क्रिकेट खेळलं गेलंय आणि 16 धावा फलकावरती लावल्यात. फोर्ट्रिक चौकार इथून मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्विच हिट. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. एक सुंदर चौकार. व्हॉट अ शॉट. पाच चेंडू 5 चौकार पाहायला मिळाले आहेत. बघूया या चेंडूवरती एक चौकार लगावेल का फलंदाज मनोज गुळवे. हे मात्र पाहावं लागणार आहे, कारण की खऱ्या अर्थानं 6 चेंडू 6 षटकार पाहिलेले आहेत. 6 चेंडू 6 चौकार मात्र पाहायला मिळतील का हे या स्पर्धेमध्ये येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती पाहायला मिळेल. चौकाराची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आता बघूया आपण निर्णायक चेंडूकडे वाटचाल. 6वा चौकार पाहायला मिळेल का. आणि यस, चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 चेंडू 6 चौकार. व्हॉट अ शॉट. धावसंख्या अशा रीतीने फलकावरती जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. फक्त चौकार 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 आणि चौकार पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकामध्ये. अशा रीतीने आपण पाहतोय. नो टीमिटिंग प्लीज, जरा घाई करायची आहे. नवीन गोलंदाज त्वरित यायच्या बॉलिंग मार्क वरती, कारण की शिरा तर आपण पाहतोय जयदुर्गा टेमघर संघ हा वेळेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं उशिरा दाखल झाल्यामुळे त्या संघाला 2 रनची पेनल्टी देण्यात येते. ती पेनल्टी पुढच्या इनिंगमध्ये ॲड होईल जेव्हा वडगड संघ फलंदाजी करेल तेव्हा. धावसंख्या झाली फलकावरती 24. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तर तिसऱ्या पंचाची मागणी केली. क्षेपार्ह गोलंदाजी असूही शकते नसूही शकते. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता इथून मात्र गोलंदाजाला पाचारित केलंय. यानंतर होणारा सामना अमर कासने आणि विजय स्पोर्ट खानपे या 2 संघादरम्यान होईल. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. लेट कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निघून जाईल. निर्धाव पाहायला मिळेल. गोलंदाज राजू याला आपण पाहतोय. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं निर्धाव हाताळला गेला. चांगली कामगिरी. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. तू महिमे पुन्हा एकदा पाहायला मिळेल, कारण की 2 चेंडू सलग निर्धाव हाताळले जात आहेत.
एक चांगली कामगिरी इथून गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय राजू याच्या. कमबॅक करावं लागणार आहे ते राजू याला, कारण की खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर चेंडू जे निर्धाव हाताळले जातील, जे निर्धाव पाहायला मिळतील, त्याकरता मात्र संघर्ष करावा लागणार आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2. दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज राजू. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये आणि अशा रीतीने चेंडू निघून जाईल तो मात्र निर्धाव. धावफलक स्थिरावतोय. धावसंख्या आपण पाहतोय 24 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये षटकामध्ये 6 चौकार आले. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू वळण घेतोय काहीसा. निर्धाव चेंडू. 4 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत. म्हणजे समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळू शकेल का येणाऱ्या 2 चेंडूमध्ये मात्र बघावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू 6 चौकार आणि आता मात्र 4 निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. फाईन निघून जातोय. सीमारेषा पार. सुंदर चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय 28 या आकड्यावरती. अतिरिक्त चेंडू हाताळलेले नाहीयेत. 40+ क्रिकेटची हीच तर विशेषता आपण पाहतोय. हीच तर विशेषता आहे की अतिरिक्त चेंडू हाताळले जात नाही. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. 5व्या चेंडूवरती चौकार आलाय. फलंदाज आपण पाहतोय. फलंदाज संतोष. पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आणि अशा रीतीने षटक संपतंय. तर षटकामध्ये धावा आले तर फक्त 4. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 चौकार आले. त्यानंतर मात्र जर विचार केला 1च चौकार आला. नो टिमेटिंग प्लीज. त्वरित यायचंय. क्षेत्ररक्षण लावायचंय वडघर संघ. कोणत्याही प्रकारचा आपण विलंब करू नका, कारण की आधीच आपण विलंब झालेला आहे. आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2021 ओमसाई 40+ पिसे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच रिंकल विजय पाटील आणि उपसरपंच सपना महेंद्र पाटील असे दोन्ही मान्यवरांच्या नावाने इथून मात्र ही स्पर्धा खेळवली जात आहे. गोलंदाज रविकांत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपण पाहतोय. 3रं षटक हाताळतोय. धावा फक्त फलकावरती आपण पाहतोय 28 या आकड्यावरती आहे. वडगड संघाने जे कमबॅक केलंय ते मात्र वाखाणण्याजोगी कामगिरी. 2ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सलग 4 चेंडू निर्धाव. 5व्या चेंडूवरती चौकार आणि आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 7 चौकार आपण पाहतोय आणि 5 चेंडू निर्धाव हाताळले गेले. चांगली कामगिरी केली आहे गोलंदाज राजू याने. यावेळेस मात्र फलंदाजाच्या आवाक्याबाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावणी. धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. रविकांत याचा खूपच स्वेर चेंडू इथून मात्र पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाज रविकांत याला सुद्धा पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल, कारण की 40+ क्रिकेटमध्ये एकच गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे धावसंख्या रोखण्याचं काम केलं जातं. पुढचा चेंडू. जोरदार प्रहार केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप. निघून जातोय चेंडू. सीमारेषा पार. एक सुंदर चौकार. पंच सुनील म्हात्रे सर आम्हाला दर्शवतायत एक सुंदर चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 1. चेंडू जेव्हा जेव्हा वळण घेतोय, वळण घेतल्यानंतर मात्र एक गोष्ट पाहायला मिळते. रिकॉशियस होताना पाहतोय.
यावेळेस मात्र लॉब केलाय चेंडूला. एक डब्याच्या अखेर चेंडू सीमारेषा पार होतोय. एक सुंदर चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 40 या आकड्यावरती आहे. 40 रन्स ऑन द बोर्ड. सामना 3 षटक आतापर्यंत पूर्ण झालेत.
हॅलो हॅलो. धाव संख्या झाली आहे 40. आणि या एक धावेने धावसंख्या वाढली ती म्हणजे 41. जयदुर्गा टेमगरपाडा संघाची. हॅलो हॅलो. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येते ते म्हणजेच जालिंदर. स्ट्राईकवर असणार मनोज. आतापर्यंत मनोज खूप, आता मात्र सुरेख असा चेंडू केलेला आहे. चेंडू जातोय एका टप्प्याने क्षेत्ररक्षक आहे तिथे जय, आणि आता मात्र 2 धावा पूर्ण. या 2 धावाने धावसंख्या वाढलेत ते म्हणजेच 43. आता मात्र सुरेख अशी फलंदाजी करताना मनोज गुलवी. आतापर्यंत वैयक्तिक 37 धावांवर खेळत आहेत मनोज गुलवी. आता मात्र पुढचा चेंडू खेळून काढते ते मनोज. आता मात्र रिव्हर्स स्किपचा चेंडू जातोय तो म्हणजेच कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण. आणि आता मात्र 2 धावा. आता मात्र फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावासाठी मनोज गुलवी विकेट बाद. आतापर्यंत मनोज यांनी लगातार 8 चौकार मारले होते. सुरेख अशी फलंदाजी केली होती ना. 38 धावा काढून बाद झालेला आहे तो मनोज गुलवी. आता मात्र नव्याने फलंदाज प्रमोद दिवेकर. कमलाकर यांना 6 बोलां 6 चौकार, आणि नंतर रविकांतला 2. एकूण 8 चौकार लगातार मारले होते त्यांनी. 40+ मध्ये नवीन विक्रम. धाव संख्या झाली आहे 44. शेवटच्या षटकाचा काही चेंडू शेष. बघूया जालिंदर आपल्या संघासाठी काय करतोय. पुढचा चेंडू प्रमोद दिवेकर. आता मात्र प्रमोद हळूच केला चेंडू जात आहे तो पॉइंटच्या दिशेने 1 धाव पूर्ण आणि एका धावाने धावसंख्या वाढले ते म्हणजेच 45. आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. खेळून काढते ते म्हणजे संतोष उर्फ बंटा. बंटा उत्कृष्ट खेळाडू आहे टेमगरपाडा संघाचा. आतापर्यंत तो 0वर खेळत आहे. आता मात्र या चेंडूवर बघूया. पुढचा चेंडू. आता मात्र बीट त्याला चेंडू बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात येत नाही. लेग बायचा इशारा आणि 1 धाव पूर्ण. त्या प्रकारे 46 धावा झालेल्या आहेत. 47 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते वडगर संघासाठी. पुढील सामना होत आहे तो कासने वर्सेस विजय स्पोर्ट्स खांडपे. दोन्ही संघांनी टॉस साठी येणे आहे. दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खांडपे आणि कासने दोन्ही संघांचे कर्णधार. हॅलो. दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कासने आणि खांडपे.
टेमगरपाडा आणि 46 धावा काढलेले 37 धावांचं आव्हान ठेवले ते वडकर संघासाठी. मनोज यांनी अतिशय सुंदर फलंदाजी करून 37 धावा काढल्या आपल्या संघासाठी. 38 धावा काढल्या 38. लगातार 8 चौकार मारलेत. टेमगरपाडा संघाला दोन रनाची पेनल्टी दिलेली आहे उशिरा आल्याने. याची नोंद घ्यायची आहे. पुढील सामना होत आहे ते खांडपे वर्सेस कासने. दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं आहे. या ना तुम्ही. कोंडूराम हलके यांच्या हस्ते टॉस होणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. दोन्ही संघाने आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कासने आणि खांडपे पाहुण्यांचे स्वागत टॉस बॉक्स मध्ये. खांडपे संघाचा कर्णधार आणि कासने संघाचा कर्णधार. टॉस होणार ते पाहुण्यांच्या. कोण बोलणार आहे? खांडपे संघ बोलणार आहेत. बघूया. छापा आलेला आहे खांडपे संघाचं. टॉस जिंकलेला आहे. आपण प्रथम काय करणार आहेत? फलंदाजी करणार आहेत आणि कासने संघाला फलंदाजी आमंत्रित केलेले आहे. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. खांडपे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. हॅलो. धाव संख्या झाली ती जय त्र्यंबकपणाची 46. 47 धावांचं आव्हान आहे ते वडकर संघासाठी. हॅलो. तर विक्रम पाहायला मिळाला या झालेल्या सामन्यामध्ये. 6 चेंडू 6 चौकार मनोज गुळवे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. एकूण एकंदर विचार केला 8 चेंडू 8 चौकार आहेत. म्हणजे 32 धावा या नुसत्या चौकाराच्या माध्यमातून आलेल्या आपण पाहतोय. जिंकण्याकरता 47 धावांचं लक्ष आहे. जयदुर्गा टिंबरपाडा संघाचा विचार केला तर निश्चितच उशिरा आल्यामुळे त्यांना या 2 रनची पेनल्टी ही 1 षटकानंतर आपण ऍड करणार आहोत.
जयदुर्गा टेमघर संघ प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही याची नोंद घ्यायची आहे. कमिटी खूप छान आहे, तुमच्यासाठी थांबू शकते, परंतु वेळ आपल्यासाठी थांबणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. काय ते निर्णय पटकन घेऊन आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उगीच ह्या टुर्नामेंटचा खोल खंडोबा नको आहे. निश्चित तुमचा जे काय निर्णय असेल ते कमिटी तुम्ही भिवंडी ग्रामीण मंडळावरती विषय घ्या, परंतु या टुर्नामेंटमध्ये प्लीज वेळ वाया घालू नका आणि खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. जो काय निर्णय असेल तो तुम्ही घेऊ शकता, त्याबद्दल वाद नाहीये, परंतु वेळ इथं मात्र वाया जाता कामा नाहीये. मनोज दादा प्लीज जरा सहकार्य करून गेम चालू करा. ओके, चल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून खेळायला सुरुवात करायची आहे. चला खेळायला सुरुवात करायची आहे. खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळतं. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. षटकार. निश्चितच ज्या खेळाडूने आक्षेप घेतलेला आहे तो खेळाडू या मॅच मध्ये फक्त सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करेल आणि मॅच झाल्यानंतर अध्यक्ष साहेबांचा असा निर्णय आहे की जोपर्यंत पेपर दाखवत नाही तोपर्यंत तो खेळणार नाहीये. इथं मात्र आपण पाहू शकता अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅटची कडा फलंदाज बाद होत आहे जेलच्या स्वरूपात.
निश्चित आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती एक बिग हिट पाहिला होता, त्यानंतर कमबॅक करताना पाहतो गोलंदाज दिनेश आणि इथं मात्र फलंदाज बाद होते कमलाकर, ज्याने सुरुवात चांगली करून दिली होती. निश्चितच विकास नाईक यास फक्त सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करता येईल आणि मॅच झाल्यानंतर अध्यक्ष साहेबांचा असा निर्णय आहे की आपण पूर्णपणे पेपर दाखवून पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळू शकता. तर इथं मात्र पाहू शकता आपण धावसंख्येमध्ये 6 धावेने पाहायला मिळते. स्कोअर कार्ड वरती 47 धावांचं लक्ष्य आहे. बाराच्या सरासरीने धावा जमावाच्या धावफलकावरती. इथं मात्र अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतंय. स्लोअरचा मारा पाहायला मिळतो, परंतु चेंडू पडल्यानंतर मुवमेंट पाहायला मिळते हलकीशी. त्या अनुषंगाने फलंदाजांना मात्र इथं फटके खेळता आले नाही. तर मागील काही चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळाला होता, त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजी तर मात्र बाद होते एसटीच्या स्वरूपात. तर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो दिनेशांच्या माध्यमातून. एक षटकार खाल्यानंतर विकेट संपादन करतो, त्यानंतर निर्धाव चेंडू. इथं मात्र विकेट संपादन करतोय. चांगली चिकाटी धरून गुडलँड स्पॉट वरती चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. लेंथ आणि लाईन तर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजीची पाहायला मिळते. त्या कारणास्तव आपण पाहतोय पूर्णपणे धावांवरती रोख पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यानंतर मात्र एकही धाव खर्च करीत नाही आतापर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 47 धावांचं तब्बल लक्ष आहे. या सामन्यावरती विजय संपादन करण्यासाठी गावदेवी वडगर संघासमोर इथं मात्र कमलाकर बाद होतोय. एक मोठा झटका मित्र म्हणून वडगर संघास लागताना पाहायला मिळते. जोश आणि होश नेहमी जरुरी असते खेळामध्ये, मात्र इथं आपण पाहिलं चुकी पाहायला मिळाली होती आणि त्याचा फलस्वरूप विकेट गमावा लागला. इथं मात्र पाहू शकता आपण चेंडू शॉट फायलेगच्या रिझन मध्ये अडवला जातोय. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावसंख्या जमा करावी लागेल, ज्यावेळेस तुम्हाला मोठे फटके लागत नाहीत अशा वेळेस यानंतरही आपल्याला एक बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल. अमर कासने वर्सेस विजय स्पोर्ट खांडपे. दोन्ही संघ खूपच ताकदीचे आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे की आपली ऑफिशियल एंट्री अल्पेश गायकवाडकडे जमा करायची आहे. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने बोलला जातोय. हलकीशी अपील जरूर केली होती, परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाहीये. निर्धाव राहतो चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 9 धावा पाहायला मिळत आहेत. 2 रन पेनल्टीच्या ऍड करून 47 धावांचं लक्ष आहे. इथं मात्र 12च्या सरासरीने धावा जमणं गरजेचं होतं, परंतु इथं तशा धावा पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दिनेश यांच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग नको आहे, खेळायला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच ओव्हरचं 9 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक गडी सुद्धा प्रमोद बाद झाला. एक चांगला स्फोटक फलंदाज मानला जातोय, परंतु आज या क्रीडानगरीमध्ये आज एक रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूंमध्ये 6 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या अगोदर आपण पाहिले तर 9 चेंडूंमध्ये 9 चौकार मारण्याचा विक्रम उमेश कारभारी कालिका माता खारबाव या संघाच्या खेळाडूच्या नावे आहे. आणि इथं मात्र आपण पाहू शकता 7 चेंडूंमध्ये 7 चौकार लगवण्याचा विक्रम आपल्याला पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये. आणि एकंदरीत 8 चेंडूंमध्ये 8 चौकार मारण्याचा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला होता. या वेळेस चेंडू खाली राहायला जातोय, नाही तर मात्र फलंदाज बाद होतोय. निश्चितच आपण पाहतोय एक विकेट सॅक्रिफाईस केलेला आहे, कारण आपण पाहिलं तर काही चांगली फटकेबाजी पाहायला मिळत नव्हती. त्या अनुषंगाने आपण पाहिले विकेट हा हिट विकेटच्या रूपाने पडला जातोय. धावसंख्येवरती नजर टाकली तर फक्त 9 धावा अजूनही धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 47 धावांचं लक्ष आहे आणि जर पाठलाग करत असताना प्रति ओव्हरमध्ये एखाद दोन मोठे फटके येणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतो. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवरती बिग हिट आला होता. असं वाटलं होतं की आक्रमक रूप सादर करेल गावदेवी वडगर. त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतोय दिनेश यांच्या माध्यमातून. पाहायला गेले तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 गडी बाद केले. तर इथं मात्र पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा एक गडी बाद केलेला आहे. पाण्यासारखं राहील. येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल. यावेळेस प्रहार प्रहार आणि प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू विडगटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. निश्चितच गोलंदाज रामू नाईक पाहतोय आपण आणि फलंदाज राजू पाटील यास पाहतोय. का आक्रमक शैलीने ओळखला जातोय आणि इथं मात्र बिग हिट षटकार त्यांच्या बॅट मधून येते. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 15 धावा. एक सहज सामना सोडणार नाहीये याचं चित्र मात्र दाखवून देतोय. राजू पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र चेंडूला थोडीशी उसली दिली जाते. बाउन्स चेंडू हाताला जातोय. इथं मात्र पाहू शकता आपण निर्धाव येतोय चेंडू. पायाला लागलेली ठेस आणि खेळताना लागलेला तो जो धक्का असतो तोच मात्र पुढे चाल करण्यासाठी शिकवला जात आहे. इथं मात्र षटकार लागला. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाजीच्या माध्यमातून. राजू नाईक पुन्हा एकदा सरसावत आहे. या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होते. थोडस मिसफील पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेतील का पाहूया. सरसावले तर आहेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन या स्टेजला अतिशय चांगलं फलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अग्रेसर राहावं लागतं. मग फलंदाजी असो गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण असो. एखादा फॉर्मॅट तरी कमजोर असेल तर निश्चित तुमच्या संघाला त्याचा मात्र घातक परिणाम सोसावे लागत आहेत. यावेळेस अजून एक दमदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र फसवेगिरी करतोय आणि चेंडू निघून जातोय सीमारेष बार. एक लकीली मी तर म्हणेन चौकार. बंगलोरी नको मंगलोरी मलमल आणि न ढाक्याची. बंगलोरी नको मंगलोरी मलमल आणि न ढाक्याची. तुला कायमची निश्चित क्रिकेटमध्ये लेग फॅक्टरला खूप महत्व आहे. कारण आपल्याला जर यशाचं दार उघडायचं असतील तर 2.5 अक्षरी लक आपल्याला पाहायला मिळतोय. 3 अक्षरी आपल्याला नशीब पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र तुम्ही ज्या वेळेस मेहनत कराल त्यावेळेस तुमचं यशाचं दार उघडेल.
म्हणजेच जर तुमच्या जोरीला लक फॅक्टर आणि मेहनत जर असेल तर निश्चितच त्याचा परिणाम चांगला पाहायला मिळेल. इथे मात्र 4 धावा येतात लकीली. पाहूया पुढील चेंडू. इथेही बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडूला खाली ठेवला जातोय, गती प्राप्त करून दिली जाते. आणि आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे सेम रिझन शोधण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. परिणाम स्वरूप शेवटचा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्येवरती नजर टाकली तर आपण धावसंख्या पाहू शकता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. अजून विजयाचं जे लक्ष्य आहे ते 26 धावांचं आहे 12 चेंडूंमध्ये. रोहन, ज्या पद्धतीने सामना चाललेला आहे तर या उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी होईल, काय म्हणशील या सामन्याबद्दल? निश्चितच खऱ्या अर्थाने 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत अर्धा रस्ता तरी हा पार केला असं म्हणायला हरकत नाहीये गावदेवी वडगर संघाने. अजूनही विचार केला तर 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू म्हणजे सामना थोडासा समीप आलाय. आणि आता जो ओव्हर आहे तिसरं, या इथनं मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. कारण इथनं आपल्याला समजल्या जातील की अंतिम ओव्हरमध्ये किती धावा शिल्लक राहतील. दोन्ही संघांना याची कल्पना येईल की फलंदाजी करत असताना किती धावा बनवाव्या लागतील आणि गोलंदाजाला ही त्याची कल्पना येईल की किती धावा थांबवाव्या लागतील. म्हणजेच या इनिंग मधला सर्वात महत्वाचा जर ओव्हर कुठला असेल तर हा ओव्हर तिसरं. प्रमोद दिवेकर याच्या माध्यमातून फेकला जाणारा हा षटक आहे. इथनं जर कमी धावा दिल्या तर येणाऱ्या गोलंदाजाला निश्चित त्याचा फायदा होईल. जास्त धावा रोखण्यासाठी असतील, परंतु फलंदाजाने मात्र जर धावा जास्त कुठून काढल्या तर परिणाम काहीतरी फेकला पाहायला मिळेल. इथनं प्रति षटकामागे 13च्या सरासरीने धावा जमाव्या लागतील धावफलकावरती. 26 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस चेंडू ऑन साइडला येतोय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा अधिक काही नाहीये. यावेळेस स्ट्राईक वरती राजू येतोय. या संघाला तारण्याचं जे सूत्र आहे ते या फलंदाजाने हाती घेतलेलं आहे आणि पाहण्यासारखं राहील की हा आता इथनं मात्र कशा प्रकारे खेळ करेल. मोठे फटके खेळून आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवतो की गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करून काहीतरी वेगळा चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हे पाहण्यासारखं राहील. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केलेली आहे. एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन इथनं पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला चेंडूला भिडकावून दिला. इथं मात्र मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. षटकार. निश्चितच इथं मात्र आवश्यकता होती ज्या फटक्याची, तो फटका इतर खेचून काढलेला पाहायला मिळते. राजू यांच्या माध्यमातून 6 धावा येतात या चेंडूवरती. धावसंख्येचा आकार बदलला जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. यावेळेस आपण पाहू शकता ऑफस्टंपवर चेंडू ठेवला जातोय. बीड झाला, फलंदाज बीड होतोय. क्षेत्ररक्षक दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव अर्जित केली जाते. स्ट्राईक चेंज झाले मित्र म्हणेन. गोलंदाजाला या गोष्टीचा निश्चितच एक वेगळा आनंद असेल किंवा आपण पाहू शकता, कारण मागच्या चेंडूवरती बिग आल्यानंतर गोलंदाजाला हा एक विचार पडण्यासारखा भाग असतो की आता मी चेंडू हाताळलो कुठे, परंतु कुठल्या प्रकारचा दडपण न घेता एक चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला. कारण आपण जर पाहिलं तर राजू लेग स्टंपवरती जास्त अटॅक करतोय, आक्रमण करतोय. ते यावेळेस इथं ऑफ स्टंपवर ठेवलेला चेंडू पाहायला मिळाला. इथं मात्र चेंडूला भिडकावून दिलेला आहे. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक झपावत आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. 33 धावा धावफलकावरती लागताना दिसताना. इथं मात्र 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावांची आवश्यकता आहे. या 2 फटक्याने निश्चितच सामन्याचं जे चित्र आहे ते बदललेलं पाहायला मिळते. इथं मात्र दोन्ही संघांमध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल, कारण इथनं विजयाचं जे लक्ष आहे ते 8 चेंडू 14 धावांचं.
यावेळेस जर एखादा मोठा फटका आला या दोन चेंडूं मागे तर सामन्याचं जे चित्र आहे ते स्पष्ट पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया पुढील चेंडू. इथेही चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक जपावत आहे. चेंडूला जरूर हरवलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु आपण पाहिलं राजू याने नकार दिला की स्ट्राईक माझ्याकडे ठेवतोय. अंतिम चेंडू आहे या ओव्हर मधील. तर या ओव्हर मध्ये मी एखादा मोठा फटका खेळून या सामन्यामध्ये जी रंगत आहे ती वाढवेन, कारण येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. हा चेंडू मात्र दोन्ही संघाच्या बाबतीने खूप महत्वाचा आहे. इथनं जर मोठा फटका आला तर गावदेवी वडगर संघ निश्चितच मॅच मध्ये बनून राहील, आणि इथनं डॉट चेंडू आला तर निश्चित येणाऱ्या गोलंदाजासाठी मनोबल वाढण्यासारखं काम राहील, कारण येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. तर थोडीशी रंगत पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये. वातावरण तंग पाहायला मिळतंय. पाहूया हा चेंडू काय घडेल काय बिघडेल. यावेळेस मात्र स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. डावेष्टी सोडून जातोय. वाईटचा इशारा येतोय. थोडस दडपण पाहायला मिळतोय गोलंदाजांवरती. इथं मात्र आपण पाहू शकता समीकरण 7-12 आलेला आहे. 7-12 सर्वांच्या आवडीचा विषय आहे आणि सर्वांच्या आवडीचा आकडा आहे. तर मात्र कुठल्या संघासाठी हा आकडा थांबून राहतोय पाण्यासारखं राहील. या चेंडूंमध्ये काय घडेल पाहूया. 7 चेंडू 12 धावांची गरज. यावेळेस प्रहार पाहायला मिळते. वड शॉट चेंडू मात्र जात सीमारशे बाहेर. दणदणीत षटकार. निश्चित नितांत या फटक्याची गरज होती. असं वाटले नव्हतं की फटका हा सीमारच्या बाहेर जाईल, परंतु ताकद एवढी झोकली होती की चेंडू मात्र सीमारच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालं. 6 धावा मिळाल्या आहे चेंडूवरती. इथनं मात्र समीकरण उरलं आहे आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, नाही तर मात्र सामना आला कुठे असं वाटलं नव्हतं. या धावा कंप्लीट करतील का हा प्रश्नचिन्ह निश्चित होता, परंतु जिद्द चिकाडे परिश्रम त्याच जोडीला मेहनत सोडली नाहीये गावदेवी वडगर संघाच्या फलंदाजाने. आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. अतिशय चांगल्या पद्धतीची लढत मित्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आपण जयदुर्गा टेमगारपाडा हा संघ लढाव्या वृत्तीचा संघ आपण पाहतोय, आणि अशा संघासमोर मात्र एक लढाऊ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तर तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. तर विनंती असेल पंचांना की आपण तिसऱ्या पंचासाठी जायचं आहे. तर निश्चितच गोलंदाजावरती आक्षेप घेतलेला आहे फलंदाजाने. तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. एक फाईट दिली तर 6 धावा थांबू शकतील आणि एखादा मोठा फटका या सामन्याचा निकाल लावून जाईल. येणारा काल सर्व काही सांगून जाईल, परंतु एक्झिट पोल ज्याला म्हटलं जातं अनुमान लावण्याचा इथे प्रेक्षकांचा, खेळाडूंचा तसेच मान्यवरांचा प्रयत्न चालू आहे. या 6 धावा बनतील का की 6 धावा थांबतील. पाण्यासारखा गोलंदाज टर्न होत आहे. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस आपण पाहू शकता चेंडू मात्र एष्ट्यांच्या वरतून निघून जातोय. सेपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला प्रमोद यांच्या माध्यमातून. सुनील दिवेकर येतोय गोलंदाजीवरती. पहिला चेंडू निर्धावित पाहायला मिळते. इथं मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू मनोबल वाढवेल गोलंदाजाचं आणि प्रेशर मात्र फलंदाजीवरती. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होते. यावेळेस दिशा दिली. पॉइंटच्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली, परंतु मित्र म्हणेन ओव्हरथ्रोचा प्रयत्न, परंतु स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला प्रमोद यांचा. स्ट्राईक दिली जाते. राजू यास एक धाव अर्जित केली जाते, अकाउंट मध्ये जमा केली जाते. धावसंख्या 42 या आकड्यावरती पोहोचते. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये लढाव्या वृत्तीने देतोय जेडी स्पोर्ट टेमगर पाडा संघ.
हार जीत हा खेळाचा पाड आहे, परंतु जिंकणाऱ्या संघाला घाम फोडलं जाईल असं खेळी दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगू शकत नाहीये, कुठला संघ विजय होईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण होताना पाहत आहे. चला खेळाला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ वाया न घालवता पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सामना खूप रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला पाहायला मिळतंय. फिल्डिंगची सजावट करताना गोलंदाज पाहायला मिळतंय. सुनील दिवेकर सरसावतोय आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढील चेंडू हाताळण्यासाठी. या वेळेचा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झपावतोय, चुकी पाहायला मिळते, झेल सुटला जातोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा दबाव आणि इथं मात्र पाहू शकता आपण प्रमोद पोचेल का ही आशंका शंका निर्माण होते प्रेक्षकांमध्ये, परंतु अंतिम क्षणामध्ये दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे. 2 धावा अकाउंटमध्ये जुळत आहेत. इथनं मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 3 धावांची गरज. बॉल्ट इक्वेशन लेवल आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला ऑन साइडला ढकलून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायला मिळेल का, परंतु प्रमोद याची शरीरयष्टी पाहिली तर खूप मोठी आहे, त्या अनुषंगाने जास्त धावा करू शकत नाही मैदानाच्या आतमध्ये. परंतु जर विचार केला तर स्ट्रायकर फलंदाज आहे, ओपनिंग बॅट्समन आहे आणि स्वतः सुद्धा तकल्याचं जाणून देतोय आणि हास्य चेहऱ्यावर त्यांच्या पाहायला मिळतंय. तर आपण जर पाहिलं तर एवढं भलं शरीर घेऊन धावाचं हे सर्वांचं बचं काम नाहीये, परंतु ही प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. ही धावाची प्रॅक्टिस असेल, कारण जर त्यांचं पूर्ण जर वजन जर पाहिलं तर 125च्या वरती असेल अंदाजे, परंतु परफेक्ट 125 माजमोप आपल्याला दिलं जाते त्यांच्या पाठीराख्याद्वारे. तर इथनं मात्र आपण पाहू शकता विजयाचं जे लक्ष आहे ते 2 चेंडू 2 धावांची गरज आणि इथं हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. यास जेल सुटला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते अंतिम क्षणामध्ये. या चुका निश्चित तुमच्या संघासाठी घातक ठरतील. येणारा 1 चेंडू आणि विजयाचं जे लक्ष आहे ते 1 धावेचं. काय घडेल काय बिघडेल. व्हॉट अ मॅच. खरोखरच एवढं मोठं आव्हान असताना सुद्धा एक लढाव्या ऋतूची झुंज दिली आणि अंतिम क्षणामध्ये 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. रोहन पाटील, आपण काय म्हणाल या सामन्याबद्दल? निश्चितच 40+ क्रिकेटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय आणि 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. 1 धाव मैत्रीसाठी, 1 धाव संघासाठी, 1 धाव स्पर्धेसाठी. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. निश्चितच आपण पाहू शकता 1 धावेची गरज आहे. अमरेला फील्ड सजवली गेलेली आहे. या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला समजवलं जाते की समाजामध्ये तुम्ही वावरत असताना, जगत असताना आपल्या जवळील माणूस आपल्याला धोकादायक असतो. हेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जवळ सर्व क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. शेजारी वाढलेले पाहायला मिळतोय. आपण पाहूया 1 धाव कंप्लीट होईल की थांबली जाईल. चला खेळाला सुरुवात करायची. अतिशय रोमहर्षक सामना मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला गोलंदाज सुनील तर दुसऱ्या बाजूला फलंदाजाच्या स्वरूपाने आपण पाहतोय. चला फिल्डिंग सजवलेले आहे, तर खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडासा प्रेशर पाहायला मिळतंय सर्व प्रेक्षकांवरती तर मैदानाच्या आतमध्ये असलेल्या खेळाडूंवरती. दोन्ही संघाच्या कोठ्यामध्ये इथं प्रेशरचं वातावरण पाहायला मिळतंय. पाहूया 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. हा सामना मित्र तुम्हाला आवडला असेल तर निश्चित या चेंडूसाठी टाळ्या व्हायलाच हव्यात. गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस चेंडूला भिडकावून दिलं ऑन साइडला आणि विनिंग धाव इथं कंप्लीट केली जाते. अतिशय अंतिम क्षणामध्ये चुरशीच्या लढतीमध्ये विजय संपादन करतोय गावदेवी वडगर संघ.